त्यामुळे एक करायचं की आत जे टोपण असतं इनर ते वापरायचं नाही. इनर टोपण वापरलं तर ते काढताना काय होतं गॅसच्या ह्यानं तुम्ही नुसतं त्याला असं बऱ्याच वेळा घडलेलं आहे माझ्या बाबतीत, नुसतं फक्त त्याला बोट लावलं तरी त्याचं टोपण त्या पत्रा किंवा काय असेल तेवढ्या उंचीत उडून जातं. बरोबर आहे का? बऱ्याच वेळा असं झालं की असं करून ठेवलं आणि घरातल्या लहान मुलांना वगैरे जर काही क्युरियासिटी म्हणून त्यांनी जर त्याला हातबीत लावला तर डायरेक्ट टोपण उडून जातं. माझ्याकडे असं 50 वेळा घडलं असेल. तर तसं करायचं नाही, लक्षात घ्या. इनर जे टोपण आहे आत आपण बसवतो ते प्रेस करून, बरोबर आहे का? ते बसवायचं नाही, वरचं फिरवून ह्याचं बसवायचं. आणि ते जरी थोडं लीक असेल तर काही वेळानं ते एअरटाईट आपोआप गॅसनं होतं. आता एक आहे, पूर्ण टोपण उघडं ठेवायचं नाही कधी, लक्षात ठेवा. पूर्ण टोपण उघडं ठेवलं की हवा त्यात गेली की ती क्रिया होणार नाही. आता हे टोपण पूर्ण पॅक केल्यानंतर एक लक्षात घ्या कसं होते, त्यात गॅस तयार झाला की कॅन फुगल्यासारखा दिसतो तुम्हाला, बरोबर आहे? थोडंसं लूज करायचं टोपण, उघडून बघायचे विषयच नाही आहे काय. जरा तुम्ही अर्ध पेज दिलं केलं की लगेच त्यातनं गॅस निघून जातो. गॅस निघून गेला, त्याचा आवाज कमी झाला, आवडलं. असं दुसऱ्या दिवसापासून 7-8 दिवसापर्यंत साधारणतः 1-2 वेळा दिवसात करावी लागेल. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. सारखं सारखं ते आवश्यकता नाही. आणि तुम्ही हे टोपण थोडं लूज केलं असं ऑटोमॅटिक गॅस निघून जाते, तुम्हाला जाणवतंय, हवा येते, हे होते. उघडून बघायचं नाही आहे, तयार झालं लगेच पॅक करून टाकायचं. आठवड्याभरात हे तयार होतं. शक्यतो हे अंधाराच्या ठिकाणी ठेवलं तर जास्त चांगल्या पद्धतीने कार्य होईल. जर पांढरा कॅन असेल तुमचा तर कॅन जर वेगळ्या कलरचा असेल तर मग अंधारच गरजेचं आहे असं नाही. अंधारा ठिकाणी ठेवून द्यायचं. फक्त एक आहे, ठेवलेलं लक्षात ठेवायचं. तुम्ही जर 2 दिवस कॅनचं टोपण नाही उघडलं कळलं का, तर तो कॅनचं टोपण फुटू शकतं, हे बी सांगतो तुम्हाला मी. धोका काय असतो, आपण कुठलाही कॅन वगैरे हे करताना असं उघडायला जातं, बरोबर तोंडावर येण्याची शक्यता. एकदा इथून गेले माझे, त्यामुळे माझ्या लक्षात आहे ते, त्याच्यामुळे तसला प्रकार करा नाही. हां, आणि म्हणजे हे सगळे इनर टोपणासाठी, आत बसणारे टोपणासाठी, फिरवून बसणाऱ्यासाठी ते काही सगळी पेचं लूज करून वर जात नाही. फक्त जरा असं केलं की लगेच गॅस निघून जातो. सोड्याच्या बॉटलमधून जातो का नाही, त्या पद्धतीनं ते तयार झालं म्हणायचं. आता याचा वापर करत असताना पहिल्यांदा तुम्हाला काय सांगितलं, M2चा वापर करत असताना pH बॅलन्सर म्हणून करायचं. लिटरला 10 मिली. लक्षात आलं? आता pH बॅलन्सर म्हणजे तुमचं पाणी कुठलं आहे, काय आहे, याच्यापेक्षा ते pH बॅलन्स झाला की तुम्ही जे काय पुढे फवारता त्याचा वापर जास्तीत जास्त होईल किंवा 100% होईल म्हणायला हरकत नाही. आता त्याचे अनगिनत बाकीचे जे फायदे आहेत, त्याच्यात लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया आहे, त्याच्यामध्ये ईस्ट आहे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आहेत, त्याच्यामध्ये हार्मोन्स आहेत. हा अप्रत्यक्षरित्या होत राहणार आहे, बरोबर आहे का? तुम्ही फक्त pH बॅलन्स म्हणजे थोडक्यात 15 लिटर घेतलं की 150 मिली पहिल्यांदा M टाकायचं. मग तुमचं काय असेल ते, कुठलं पीक आहे, कुठलं खत आहे, कुठलं बुरशीनाशक आहे, कुठलं कीटकनाशक आहे, सांगत नाही का एका पंपाला 1 लिंबू प्या. आता लिंबू हा फक्त सायट्रिक ॲसिडचा विषय आहे, बरोबर आहे का? हे एवढे सगळे त्यात व्हेरिएशन येत नाही. याच्यामध्ये ऑर्गॅनिक ॲसिड्स तयार होतात, लक्षात. महत्त्वाचं म्हणजे ऑर्गॅनिक ॲसिड्स जे अल्कोहोल्स आहेत किंवा ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये ॲसिटिक ॲसिड आहे, पनीर वगैरे बनवण्यासाठी वापरतात वगैरे, हे सगळ्या इंडस्ट्रियल प्रोसेस आहेत. म्हणजे तुम्हाला इंडस्ट्रीमधनं ते ॲसिड काय करावे लागतील, विकतच घ्यावे लागतील, तुम्ही नाही तयार करू शकत आपल्या ह्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिक ॲसिड तयार होतात ते तुम्ही म्हणजे हे तयार झाले की त्याचा वापर आपोआप करू शकता तुम्ही. आता त्या EM2चा वापर मी काय सांगितलं तुम्हाला, सगळ्यात शेवटी मी सगळ्यांना विचारणार आहे किंवा सगळ्यांना बोलायची संधी देणार आहे, तर ती चर्चा इंटरॅक्टिव्ह होती. नाहीतर आजकाल यूट्यूबला आणि फेसबुकला दररोज तुम्ही बसला तर दिवसभर बसला तरी लेक्चर चालूच आहेत, बंद नाहीत, रेकॉर्ड आहेत किंवा लाईव्हमध्ये आहेत. तर त्याचा 2 वे इंटरॅक्शन झालं पाहिजे. आणि येत्या 15 तारखेपासून आपण दुसरे एक सांगतो 2 मिनिटांमध्ये, शेतकऱ्यांची रोज संपर्कात राहण्यासाठी एक अभिनव उपक्रम चालू करतो येत्या दसऱ्यापासून, की ज्याच्यामध्ये दररोज तुम्हाला अर्धा ते 1 तास, तुमचा नंबर त्यात हे असेल, अर्धा ते 1 तास दररोज. आत्ता मी जशी माहिती सांगतो तशी वेगवेगळ्या विषयावरती दररोज माहिती मिळेल, डेली. फक्त तुम्ही त्या वेळात ते जर तुम्हाला वेळ असला, तुम्ही त्याला जॉईन झाला, लक्षात आलं, तुम्हाला दररोज माहिती ते ऐकेल किंवा एखादी अपडेट माहिती आहे, नवीन आहे, तुमच्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ जातो. शक्यतो त्याचं टायमिंग फिक्स असावं. हा, टायमिंग फिक्स असणार. मला आता कसं आहे सांगतो, दररोजच्या खर्चीनुसार 8च्या आत काही कधी घरी पोचतच नाही, त्याच्यामुळे त्याचं टायमिंग शक्यतो 9 ते 9:30. नाही, संध्याकाळी 9 ते 9:30, अर्धा तास सगळ्यात महत्त्वाचं. आणि ते असं असणार की डेली तुम्हाला
आता जसं सांगतोय मी डेली माहिती ऐकायला मिळणार नाही. दररोज 15 तारखेपासून पुढे ते चालू होईल. आता आम्ही उद्यापासून ते कशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे ते पूर्ण तयारी करून घेणार. म्हणजे सुरुवातीचं पहिलं लेक्चर व्हायच्या अगोदर कमीत कमी 200 ते 250 शेतकरी त्याला जोडलेले असणार. तुम्हाला वेळ असला त्यावेळी ते तुम्ही ॲप्लिकेशन बघायचं, काढायचं, ऐकायचं. तुम्हाला तो विषय बाबा आजचा आपल्या उपयोगाचा नाही असं वाटला, बंद करा, लिव्ह इट. त्याला काही नाही, फरक पडत शेतीच्या बाबतीत किंवा तंत्रज्ञानाच्या बाबतीत कुठला विषय महत्वाचा आहे किंवा नाही असं नाही होतच. दररोजचे उपयोगाचंच आहे. फक्त कसं होते, आता काय होते, काही वेळा आम्ही तुमच्याकडे खत घेऊन आलो, त्या संदर्भात मी स्वतः आलो, तर त्यावेळी विषय निघाला. पुन्हा तुम्हाला खताची गरज करायचं 6 महिन्यांना लागते. मग त्या 6 महिन्याच्या कालावधीत जे काय झालं ते आमच्याजवळ नॉलेज राहते, तुमचं तुमच्याजवळ, मध्ये गॅपच राहतो, तुमच्यापर्यंत जात नाही. तर ते राहू नये म्हणून आपण ते हे करतोय. आता पहिला वापर EM2चा तुम्हाला काय सांगितलं मी की pH बॅलन्सर म्हणून. किंवा एक गोष्ट लक्षात ठेवायची, औषध फवारणी तुम्ही जर बॅरलनं करत असाल, 200 लिटरमध्ये एकदम औषध तयार करत असाल कुठलंही, तर 200 लिटरमध्ये 2 लिटर पहिल्यांदा EM2 टाकायचं. म्हणजे 200 लिटरचा खर्च आला 50 जुनी 100. तुम्ही तयार केलं तर 80च, बरोबर आहे का? 80 रुपयेच खर्च येणार त्याला. मग पुन्हा बाकीची काय औषध असतील. आता ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग जो आहे तो इथून पुढं मी जे सांगणार आहे. कारण एक लक्षात घ्या, कुठलीही तुम्ही खतं फवारली किंवा काय जरी झालं, लक्षात घ्या, तर त्या वनस्पतीमधली बरीचशी ताकद, बरीचशी एनर्जी, बरीचशी शुगर किंवा साखर मराठीमध्ये, ते त्या रसायनाचं पचन करण्यासाठी खर्च होतं. उदाहरणार्थ सांगतो, एखाद्या पिकाला कॅल्शियमची गरज आहे म्हणून तुम्ही जर कॅल्शियम नायट्रेट त्याच्यावरती जर फवारलं तर वनस्पतीमध्ये कॅल्शियम पेक्टेट या स्वरूपात असतो. म्हणजे कॅल्शियम वनस्पतीत गेल्यानंतर कॅल्शियम नायट्रेट असा राहू शकत नाही. किंवा कुठलंही केमिकल फवारलं तुम्ही, समजा युरिया फवारलं, बाराक्सोट फवारलं, तर ते आहे तसं त्या वनस्पतीत कधीच राहू शकत. आहे तसं त्या वनस्पतीत राहिलं, त्याच्यावरती जर पुढं प्रक्रिया नाही झाली तर तिथं पान जळून जाणार. लक्षात आलं? मग त्याची तीव्रता किती ह्याला महत्त्व नाही. कमी तीव्रता असू दे तर जास्त तीव्रता असू दे. म्हणजे परत ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय मोलिक्युलमध्ये, रेणूमध्ये त्याचं रूपांतर व्हावं लागतं. एक उदाहरण तुम्हाला सांगितलं, कॅल्शियम नायट्रेट असेल, तुम्ही फवारला असेल आणि पिकाला कॅल्शियमचा गरज असेल, तर ते पिकामध्ये राहणार कॅल्शियम पेक्टेटच्या स्वरूपात राहणार. आता एक लक्षात घ्या, तुम्ही एखादं मटेरियल किंवा एखादं सेंद्रिय पदार्थ असेल, तुम्ही आज कुजवून त्याचं खत तयार करताय, बरोबर आहे? कुजवून त्याचं खत तयार करत असताना त्याच्यामध्ये एन्झाईम्स आणि व्हिटॅमिन्स जे आहेत ते डिनेचर होतात. म्हणजे त्याचं स्वरूप बदलतं आणि मग त्या पिकाला त्याचा खत म्हणून उपयोग होतो, टॉनिक म्हणून नाही. किंवा टॉनिक हा शब्द तसा चुकीचा आहे, तर सांगतो तुम्हाला समजण्यासाठी मी टॉनिक म्हणतोय. टॉनिक म्हणून त्याचा उपयोग होत नाही, फक्त खत म्हणून होतो. मग त्यातनं नत्र मिळेल, स्फुरद मिळेल, पानास, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फेअर, मायक्रोन्युट्रिएंट भेटतील. पण एक चमत्कार आहे, टॉनिकचे इफेक्ट कसे असतात, चमत्कारिक असतात. 2 ते 3 तासात तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसायला चालू होतो, किंवा किमान आज फवारला तर उद्या दिसतो परत, बरोबर आहे? तर EMच्या साह्यानं जर असे एक्स्ट्रॅक्ट, असे काढे जर आपण तयार केले, तर त्याच्यामध्ये ते अन्न घटक असूनच्या असून, लक्षात घ्या, ते अन्न घटक असूनच्या असून त्याच्यामधली एन्झाईम्स आणि त्यांच्यामधले व्हिटॅमिन्स जशीच्या तशी, म्हणजे लक्षात आलं, कॅल्शियम असेल तर कॅल्शियम पेक्टेट त्यात एक्स्ट्रॅक्ट होणार. तो दुसऱ्या पिकावर फवारला त्याला तसाच वापरता येणार, त्याला कुठली त्याच्यावरती प्रक्रिया करायची गरज नाही. आणि ह्याच्यामुळे काय होतं, आपण खतं फवारत असताना किंवा कुठलेही बुरशीनाशक फवारत असताना 2 पद्धती आहेत की ते एनर्जी ड्रेन करतं. ड्रेन म्हणजे काढून घेणे, आणि गेन म्हणजे एनर्जी, त्याला ताकद त्याला मिळणं. आता तुम्ही एक आहे की एका औषधानं रोग कंट्रोल झाला नाही, दुसरं मारता, दुसरा हात घेता, तिसरा हात घेता. जेवढं जास्त वेळ तुम्ही औषध फवारत जाल तेवढी त्यातली एनर्जी कमी होती. तुम्हाला लक्षात येते की नवीन पान जे आले त्याला कवळकी फार येते, लुसलुशीतपणा येतो, त्याची साईज कमी येते, बरोबर आहे का? सारखं औषध म्हणा. याचं कारण असं आहे की तुम्ही जे काही त्याला औषधं किंवा केमिकल मोलिक्युल जे काही दिले, ते पचन करण्यासाठी जी एनर्जी आहे ती झाडामध्येच वापरली गेली, बरोबर आहे? दुसऱ्या प्रकारे सांगतो मी, आजारी माणूस आहे तर तो रेग्युलर जेवढं काम करतो तेवढं काम करू शकत नाही, कारण तेवढी एनर्जी त्याच्यामध्ये त्या दिवशी असत नाही. मग आपण काय करतोय, ठरलेल्याप्रमाणे काही लोकांना शेड्यूल मारायचं वेळ,
म्हणजे शेड्यूलप्रमाणे खतं फवारायची. समजा KDF 726 सोयाबीन आहे, तांबेरा येत नाही, 99% येत नाही त्याच्यावर, तरी पण त्याला M45 मारायचं, दुसऱ्या फवारणीत 22 घालायचं, तिसऱ्या फवारणीत टिल्ट घालायचं, बरोबर. तर अशा पद्धतीने गरज नसताना त्या झाडामधली तुम्ही साखर किंवा एनर्जी किंवा ताकद काय करता, वाया घालवता. एक लक्षात घ्या, तुम्ही एखादी गोष्ट दिली, तुम्हाला खायला दिली, बरोबर आहे का, तुमच्या आवडीने तुम्ही नको म्हणू शकता, बरोबर आहे. पण दांडगावाने तुमच्या तोंडात घातली तर पर्यायच नाही का, बरोबर आहे. तोंडातून सुद्धा तुम्ही फेकू शकता बाहेर. पण तुम्ही समजा कोमात आहे तर नाकातनं दिल्यानंतर काय, तुमच्या बॉडीला ती घ्यावंच लागतं. तुम्ही फवारताय म्हणजे वनस्पतीच्या नाकातनं देताय, त्याचा नाईलाज होतो, त्याला काही हे करता येत नाही. जेवढं शोषण होईल त्याचं रूपांतर 24 तासाच्या आत त्याला करावंच लागतं. आणि जर 24 तासाच्या आत त्याचं रूपांतर होत नाही असं वनस्पतीच्या लक्षात आलं तर हे घेतलेले वरनं फवारलेले केमिकल वनस्पती सरळ मुळीतनं खाली सोडून देतो. हा कन्सेप्ट शेतकऱ्यांना माहितीच नाही, असं होतं, बरोबर आहे का. आणि त्याच्यामुळे कसं आहे की माहिती नसताना अज्ञानापोटी सारख्या फवारण्या वगैरे करत गेलो तर ह्याच्यामध्ये वनस्पती आढळतात. तर EMचा फायदा असा आहे की हे फवारल्यानंतर किंवा ह्याच्या सहाय्याने जे आपण अर्क काढतो ते फवारल्यानंतर एनर्जी गेन होते. म्हणजे त्या वनस्पतीला काय एनर्जी, ताकद काय होते, ताकद मिळते. वनस्पतीची ताकद काढून घेतली जात नाही. मग एनर्जी गेन असणाऱ्या गोष्टी ऑर्गॅनिकमध्येच फक्त असू शकतात, केमिकलमध्ये असू शकत नाही. किंवा असं कुठलं केमिकल नाही की जी एनर्जी त्याला काय करेल, देईल पिकाला. 100% एनर्जी काढूनच घेणार. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे नायट्रेटच्या स्वरूपात जर नत्र पिकामध्ये 13-0-45 ड्रीपमधलं दिलं आणि त्यातलं नायट्रेट शोषण झालं, पोटॅशियम नायट्रेट, कॅल्शियम नायट्रेट दिलं, त्यातलं नायट्रेट शोषण झालं. नायट्रेट हा नायट्रोजनचा जो काही सोर्स किंवा जो काही हे आहे की ज्याच्या साह्यानं वनस्पतीने शोषण केला, तर त्या दिवशी वनस्पतीने जेवढी काही साखर तयार केली, जेवढी काही वनस्पती ताकद आहे त्याच्या 40% ताकद फक्त नायट्रेट वाचवाय जाते. त्यामुळे वनस्पतीला नायट्रेट स्वरूपात जेवढा नायट्रोजन जाईल तेवढं त्या वनस्पतीची ताकद किंवा त्याचे रिप्रोडक्शन कमी निघतं. लक्षात आलं. मग ती फुलं असू देत, फळं असू देत, नाही तर अन्य काय असू. बरं, सगळ्याला एकच नियम आहे आणि प्रत्येकाचं साखरेचं गणित ठरलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जीवाणू खताच्या बाबतीत सुद्धा रेफरन्स सांगतो तुम्हाला मी. तुम्हाला असं वाटतं की आम्ही बाहेरनं जीवाणू खतं आणली, बरोबर आहे का, ती सोडली, मी ती जमिनीत कार्यरत होतात, अजिबात होत नाही. हे लक्षात घ्या. जीवाणू खतं म्हणतो मी, होऊ शकतात कुठले सांगतो मी. ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसिस, बिवेरिया, बरोबर, हे बुरशी आहेत, हे जीवाणू नव्हे. ह्या डेव्हलप होऊ शकतात. फक्त तुम्ही नायट्रोजनयुक्त खत दिलंय म्हणून नायट्रोजन विरघळणारे जीवाणू सोडले परत, त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही फॉस्फेटयुक्त खत दिले आणि पुन्हा PSB सोडले, त्याचाही काही उपयोग नाही. कारण का, जमिनीत हे जीवाणू जगण्यासाठी सेंद्रिय कर्ब लागतो. तुम्ही केमिकल टू केमिकल यूज करत असाल, म्हणजे नुसतं रसायन देत असाल, 12 दिलं, एक दिवस गॅप टाकला आणि पुन्हा फॉस्फेट सोल्युबल बॅक्टेरिया दिला, काही उपयोग नाही. कारण का, जो सोल्युबल फॉस्फरस तुम्ही देता विद्राव्य अवस्थेमधला दिला तर मग त्या PSB फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियांना कामच राहत नाही ना. सोल्युबल करण्यासाठी ते बॅक्टेरिया आहेत, तुम्ही देताना सोल्युबल देताय, बरोबर आहे का. म्हणजे फॉस्फेट 12 किंवा विद्राव्य खतं वापरायची, मागणं ते हे करण्यासाठी PSB सोडायचं, म्हणजे वेस्टेज ऑफ टाईम आणि मनी, म्हणजे वेळेचा आणि पैशाचा अपव्यय आहे, काय उपयोग. कारण का, तुम्ही ॲसिडच्या साहाय्याने ते सोल्युबल करून त्याचं खत तयार करून तुम्हाला मार्केटमध्ये आणलं, तुम्ही दिलं, मग फॉस्फेट सोल्युबल करणाऱ्या बॅक्टेरियांना काही कामच राहिलं नाही ना. म्हणजे आपण चुकीचे कन्सेप्ट कसे शेतकऱ्यांच्यात वापरात आणले जातात बघा. आता तसं ह्या EMमध्ये कसं आहे, जीवाणूंचा अख्खा गटच आहे. म्हणजे कुणाला काम आहे तो करेल, कुणाला काय काम नाही तो काही दिवस सुप्तावस्थेत राहील, नंतर संपून जाईल. पण स्पेसिफिक एक नुसतं PSB, नुसतं KSB सोडण्यापेक्षा हे निश्चित चांगलं आहे, कारण अख्खा गटच त्याच्यामध्ये. आता एक आहे PSB असेल, KSB असेल किंवा अन्य मायक्रोन्यूट्रिएंट अवेलेबल करणार भयंकर पेरू मार्केटला अवेलेबल होतं. त्यावेळी तुम्हाला पटणार नाही, 450 किलो पेरू अर्क करायला टाकलेलं आहे. 450 किलो पेरू, लक्षात आलं का. कारण का, मार्केटला ते अवेलेबल होतं, त्या शेतकऱ्याचं ते नुकसान होणार होतं. त्या शेतकऱ्याला विचारतं मला 30 रुपयाला जागेवर पेरू जातो. आणि परत मी बघितलं तर 30 रुपयाने पेरू जात असून खाली बघितलं तर असं अखंड असं ते तुम्ही कलिंगड काढून असं बाजूला ठेवतात का नाही हार्वेस्टिंग करताना, तसं अखंड पेरूची लाईन लागली, इतके मोठे पेरू. म्हणून ह्याचं काय करता, हे म्हटलं ते हार्वेस्ट करायच्या आधीच पिकली, म्हणजे माल सप्लाय, हे काय खराबच होऊन जाणार, आळ्या होऊन जाणार, नाही होणार. माझ्या लक्षात आल्यावर
त्याचा आपण 450 किलोचा अर्क, पण त्याला पण अजून 3-4 दिवस अवकाश आहे म्हणून ते खोललेलं नाही आहे. तुम्हाला दाखवता आलं असतं ते केलं. असं प्रत्येकाकडं हे संधी आहे की त्याचे. आता एक महत्त्वाचं असं आहे की याच्यामधून तुम्ही म्हणाल फायदा काय होणार, तर जीवाणूंच्या साह्याने ह्याचा अर्क निघाल्यामुळं त्याच्यात असणारे व्हिटॅमिन्स असतील, त्याच्यात प्रोटीन्स असतील, जे काही एन्झाईम्स आहेत की जे मार्केटमध्ये कुठल्याही प्रोडक्टमधनं विकत येत नाही, ते जसेच्या तसे. त्याच्यानंतर त्याला म्हणजे असणारं कॅल्शियम, मॅग्नेशियम, त्या फळामध्ये जे काही आहे त्यातला बहुतांश भाग न्यूट्रियन्स त्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये कुठलाही फरक न होता, त्याच्या जीवशास्त्रीय जी काही रचना आहे त्याच्यामध्ये फरक न होता त्यात येतात, हे सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि मग दुसऱ्या वनस्पतीवरती ते फवारलं किंवा ठिबकनं दिलं तर त्या वनस्पतीची ताकद न खर्च होता जसंच्या तसं त्याचे काय येतं वापरात येतं. लक्षात आलं. मग तुम्हाला ते फवारणीमध्ये बाकीच्या खतासोबत किंवा कशासोबत हे घातल्यानंतर कळेल की किती मोठा फरक पडतो. आता परवा जरबराच्या बाबतीत पण तसंच लक्षात आलं माझ्या. डिसबडिंग आता सगळीकडे चालू आहे. म्हणजे येत्या पण 10-12 दिवसात येणारे कळ्या बिळ्या सगळ्या पुढं सगळं आता रिकाम आहेत ग्रीन हाऊस वगैरे. तर मी काल पण बघितलं त्या करवीर तालुक्यामध्ये ते एक 4-5 ग्रीन हाऊसला भेटी दिल्या त्यावेळी. खूप मोठ्या प्रमाणात ट्रॉलीवर फुलं एका वेळी, एक 20 गुंठ्यात असेल तर एक ट्रॉलीवर फुलं काढून टाकलेले आहेत. बरोबर. पण त्यांना हे माहितीच नाही की ह्याच्यापासून आपण काय करू शकतो. आता भाजीपाल्याचा विचार केला तर दराचा अपडाऊन असतो, प्रत्येकाला हे वेळ येते. टोमॅटोत काही किडक्याचा शक्यतो विषय येत नाही. वांगावाल्या शेतकऱ्यांना तर 100% वर्गाव नाही, कारण की त्यांची कायमच 10% वांगी किडते, कायमच ते स्रोत अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही नेहमी भाजीपाल्यात असाल, कळलं का, तर यावेळी सगळ्यात शेवटला म्हणजे ज्यावेळी आता तोडा तुम्ही बंद करता त्यावेळी टनानं फळं शिल्लक असतात. टोमॅटो असू दे, वांगी असू दे, 1 एकर प्लॉट असेल मग तुम्ही 2-3 महिन्यांना पुन्हा दुसरा प्लॉट करणार नाही. तर आत्ता जे काही आहे बरोबर का, त्याच्यापासून ते तयार करा अर्क. पुढच्या याला ड्रिपला फर्टिगेशन करत असताना पहिल्यापासून वापरा. तो फवारण्यासाठी करणार तर पहिल्यापासून वापरा. आता याच्यात एक लक्षात ठेवा, एक फ्युजन आहे. फ्युजन म्हणजे काय सांगतो तुम्हाला मी. आता पहिल्यांदा ह्याच्यावरती, ह्याच्यानंतर आपण एक साधारणतः 2-3 प्रशिक्षण पुढे झाल्यानंतर एक प्रशिक्षण आपण आयोजित करणार आहे की ज्याच्यामध्ये ही जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे बरोबर का, अशी एक कोरियन टेक्नॉलॉजी आहे. त्याचं पण फेसबुकच्या माध्यमातून किंवा त्यांचा जो काही कोरियाचा जो ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, त्याच्यामध्ये मी असल्यामुळं तिथल्या लोकांशी डायरेक्ट संपर्क आहे साऊथ कोरियातले. तर ही ह्याच्याशी मिळतीजुळती दुसरी एक संकल्पना आहे. लक्षात आलं. एक 2-3 प्रशिक्षण झाल्यानंतर, आणि हे 2-3 मी का म्हणतोय तर हे तुम्ही लिहून तयार करून त्याचे वापर तुमच्या लक्षात आल्यावर पुन्हा तुम्हाला आवड निर्माण झाल्यानंतर तुम्ही म्हणाल की ह्याच्या पुढचं पण काय तर आहे ते शिकूया आपण. तर त्याच्याविषयी पण आपण एक 2-3 प्रशिक्षण झाल्यानंतर पुढे घेऊन कोरियन ह्याच्यावरती नॅचरल फार्मिंग ज्याला म्हटलं जातं ते आपण शिकणार आहे. याच्याशी मिळत्या दुसऱ्या गोष्टी आहेत. ह्याच्यात EM म्हणतात, त्याच्यात IMO म्हणतात. लक्षात आलं. दोन्हीही ती सुद्धा गेले जवळजवळ 8 ते 9 वर्ष वापरत असणारी टेक्नॉलॉजी. आम्ही स्वतः त्याचा वापर करतोय. ही 20 वर्ष झाला वापर करतोय. त्यामुळे ह्याच्या बऱ्यापैकी सगळं जे काही करायला पाहिजे किंवा जे काही तयार करायचं ते तुम्हाला ह्याच्यातून समजून जाईल. ड्रिपला सोडायचे. हा, ड्रिपला पण सोडायला येतं. शेवटी शेवटचा 1 तास हा तुमच्या प्रत्येकाच्या संख्येला उत्तर आपण देणार आहे. आता याच्या साह्यानं एक अत्यंत महत्त्वाचे 2 सोल्युशन तयार करता येतात की कमीत कमी तुमचा कीटकनाशक बुरशीनाशकाचा खर्च 50%वर येऊ शकतो. तुम्ही कुठलाही भाजीपाला करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यापासून अमील अर्क तयार होतं. अमील म्हणजे शब्दात आहे, लक्षात आलं. अ म्हणजे आलं, म म्हणजे मिरची आणि ल म्हणजे लसूण. आता आपल्या सुभाष पाळेकर असतील किंवा अन्य लोकांनी सुद्धा याच्याविषयी बरंच काय काय सांगितलेलं आहे. फक्त हे जरा जास्त सायंटिफिक पद्धतीनं विचारात घेतलं आहे की जेणेकरून बाहेरच्या देशामध्ये जी द्राक्षे वगैरे जातात त्याच्यात रेसिड्यू वगैरे येऊ नये, अशा लोकांनी ह्याच्यावरती काम केल्यामुळं ह्याचं प्रमाण अगदी करेक्ट केलेलं आहे. तर साधारणतः 100 लिटर अर्क तयार करायचं असेल तुम्हाला तर 2-2-4 असं प्रमाण आहे. म्हणजे 2 किलो आलं, 2 किलो मिरची, हिरवी मिरची असतात, आणि 4 किलो लसूण. लसूण 50 रुपयाला किलो भेटतो. लक्षात घ्या किती स्वस्त गोष्ट आहे बघा. बरोबर. 100 रुपयाला 4 किलोपर्यंत जर कधी कधीही होतं, दर कमी आल्यावर होतं. तर 2-2 किलो आपण केलं. 2 किलो आलं, 2 किलो मिरची, 4 किलो लसूण. बरोबर आहे. ह्याचा कॉन्सन्ट्रेट तीव्र अर्क तयार करायचा असेल तर 50 लिटर करायचा. म्हणजे लिटरला जिथं 10 मिली आपण वापरायला सांगतो तिथं 5 मिली वापरलं तरी चालतो. आणि थोडासा डायल्यूट करायचा असेल तर मग 100 लिटर द्रावण तयार केलं तरी चालतं. आणि दुसरं एक अर्क असतं वेमिल. हे 2 अर्क सगळ्यात महत्त्वाचे आहेत. वेमिल म्हणजे वेखंड माहिती असेल तुम्हाला, मसाल्यामध्ये वगैरे
हा प्रकार असतो. वेखंड, मिरची आणि लसूण. परत त्याचा फॉर्म्युला तसाच 2-2-4, 2 किलो 2 किलो आणि 4 किलो. सगळ्यात शेवटी परत आणि हे तुम्हाला लिहून देणार आहे मी, त्यामुळे काय हे काय आत्ताच लिहून घेतलं पाहिजे असं काही नाही. अल्टरनेट पद्धतीनं एकाड एक पद्धतीनं तुम्ही एकदा एका फवारणीमध्ये अमिल अर्क, एकामध्ये विमिल अर्क, त्याच्यानंतर तिसऱ्यांदा डायरेक्ट वापरायचं म्हटलं तर लिंबोळी तेल आहे, डायरेक्ट वापरायचं म्हटलं तर करंजी आहे, तिसऱ्यांदा आपण प्रोडक्ट देतो तो मासळी आहे. ह्या 5 गोष्टींचा जर सिक्वेन्स लावला तुम्ही, आमिल, वेमिल, लिंबोळी तेल, करंजी तेल आणि मासळी तेल, तर तुमचा कीटकनाशक आणि बुरशीनाशकावरचा खर्च 50% लिहून सांगतो मी, बोलण्याची भाषा नाही, लिहून 50% तुमचा खर्च कमी होऊ शकतो. ऑटो बंद केला कारण कसं आहे, जिथं 4 तुम्हाला फवारण्या करायच्या तिथं 2 फवारण्यामध्ये तुमचं काम होऊन जाऊ शकतं. लक्षात आलं? तर आता त्या दृष्टीनं आता हे अर्क कसे तयार करायचे हे पण तुम्हाला डिटेलमध्ये नंतर मी सांगेन. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी ज्यावेळी पपईच्या बागा फिरतो त्यावेळी लक्षात आलं की पपईच्या बागेमध्ये लोकांनी आपल्याकडल्या काही शेतकऱ्यांनी एकरी 120 टनापर्यंत पपईचं उत्पादन घेतलं आहे, 100 टन पण घेतलेलं आहे. पण एक लक्षात घ्या, 100 टन किंवा 120 टन उत्पादन घेत असताना जवळपास 10 ते 15 टन पपई पिकून खराब होतात. त्याचा काही पर्यायच नाही, खाली टाकतात. मला सांगा, 10 ते 15 टन पपई जर आपण प्रोसेस करू शकलो या पद्धतीने, तर त्याचा जो फर्टिगेशनचा खर्च आहे, समजा 40,000 रुपयाची खतं वापरत असतील ते, तर 10,000 रुपयाच्या खतावरती 40,000चं किंवा 40,000पेक्षा जास्त चांगलं काम होऊ शकतं. फक्त एक आहे, पपई असेल तर मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्या, हे तंत्रज्ञान जितक्या मोठ्या प्रमाणावर तुम्हाला वापरायचं आहे त्याच्यासाठी 2च खर्च वाढतात. याचा काही खर्च वाढायचा फारसा काही संबंध येत नाही, बरोबर आहे. खर्च एकच वाढतो कंटेनरचा. म्हणजे तुमच्याकडे पपईची बाग असेल 1 एकरभर, तर तुमच्याकडे 100-200 लिटरचा बॅरल असून उपयोग नाही, किमान 500 लिटरचा कंटेनर पाहिजे. कारण 500 लिटरचा कंटेनर असल्याशिवाय ते तयार होणार नाही. आलं लक्षात? किंवा मग 200 लिटरचे 3 बॅरल 4, जेवढं तुमच्याकडे मटेरियल आहे तेवढं तुम्ही काय करू शकता, ते वाढवू शकता. आता एक आहे, याचं बेसिक प्रमाण 20 लिटर 100 लिटर एकच आहे. तुम्ही त्या पटीत वाढवत गेला तर ते वाढून जाईल. आता पेरूचा विचार केला, आता हाय डेन्सिटी प्लांटेशन सगळीकडे पेरू चालू आहे, जवळ लावतात 8x4 वगैरे. वर्षात कमीत कमी 3 वेळा छाटणी होते. छाटणी केल्यानंतर निघणारी पुढची काडी आणि पानं एकदम हेल्दी असतात, फ्रेश असतात, ते रिसायकल करा, त्याच्या साह्याने हे करा. फळं जास्त पिकतात, ते रिसायकल करा, म्हणजे याच्या साह्याने त्याचे अर्क काढा. आणि मग हे फर्टिगेशनमधनं खतासोबत सोडा. फर्टिगेशनमधनं खतासोबत सोडू शकता किंवा स्वतंत्र सोडू शकता. सगळ्या फवारणी त्याचा वापर तुम्ही करू शकता. आता एक आहे की आत्ता जर विचार केला तर मिरची पण महाग नाही, लसूण तर कधीच महाग नसतो, बरोबर आहे. आलं पण सर्वसाधारण रेट आहेत. आणि जरी ह्या गोष्टी उद्या 100 रुपये किलोनं झाल्या तरी सुद्धा 40 रुपयाला अर्क किंवा 50 रुपयाला तयार होते, तो 60 किंवा 70 रुपये लिटरनं तयार होणं. म्हणजे ह्याच्या प्रोडक्शनमध्ये फार मोठा खर्च वाढतो याच्यातला भाग नाही. आता फळांचे अर्क आपल्याकडं, केळी, आता एखादं गाडवाला असेल तर वेस्टेज केळी त्याच्याकडे भरपूर असतं, बरोबर आहे. जास्त सुट्ट्या झाल्या केळी जास्त पिकून ते विकूच शकत नाही. किंवा रायपनिंग चेंबर आहे, त्यांच्याकडे ते कॅरेट एका दुसरा राहतो, तिथनं तुम्ही आणू शकता, केळीचं करू शकता. पपई आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ते पपईचे शेतकरी करू दे, नाही तर त्याच्याकडं एक ठराविक बेसिक रेट, बाबा तुझी लोएस्ट रेट किती आहे, 6 रुपये, ही फेकूनच देणार आहे तुम्ही, बरोबर. 6 रुपये आम्ही देतो, लक्षात आलं का, आम्हाला काढून त्याला पण ते 6 रुपये मिळते, त्याचे पण काहीतरी खर्च निघाला, काही फुकट आणण्याची गरज नाही. तुमची स्वतःचीच बाग असेल तर खूप प्रश्नच नाही, तुम्हीच ते तुमचा प्रोडक्शन कॉस्ट काय करा, हळूहळू कमी करा. आता मगाशी मी जे काय सांगितलं की हे जापनीज शिकत असताना कोरियन पण शिकणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की कोरियामध्ये जे काही संशोधन आत्तापर्यंत सेंद्रिय शेतीवरती झाले, अर्थात हे आपण रासायनिक शेतीतच वापरणार आहे, पण सेंद्रिय शेतीवरती जे काही संशोधन झालं आहे त्याच्यामध्ये त्यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की कोणत्याही वनस्पतीला सगळ्यात चांगलं खत कुठलं, तर त्याच वनस्पतीच्या पार्टपासून, त्याच वनस्पतीच्या भागांपासून, फळ असेल, फूल असेल, मूळ असेल, खोड असेल, भागापासून त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट काढला जातो, अर्क काढला जातो, तो त्या पिकाच्या दृष्टीनं सगळ्यात चांगलं काम करतो. लक्षात आलं? मग आता मला सांगा, तुमची जी बाग आहे, समजा केळीचा खोडवा घ्यायचा आहे, बरोबर, लागणीमध्ये काही घड वेस्टेज होतात, पडतात, त्याचा जर तुम्ही अर्क काढला आणि पुन्हा केळीच्या करप्याच्या वगैरे ज्या काही फवारण्या आहेत त्या फवारण्यामध्ये हे आणि ते घातलं तर तुमचं ते काम होऊ
जाते किंवा रिसायकल होतं किंवा मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे 200 लिटर अर्क तयार झाला, 20 लिटर ड्रीपनं तुम्ही काय करू शकता, सोडू शकता. त्याच पिकाला दिलं सगळ्यात जास्त फायदा होणार, हे लक्षात घ्या. आता एक आहे की समजा आत्ता